मी सुषमा कोडीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. अखेर तो दिवस उजाडला म्हणजे 4 जून, ज्या दिवसाची संपूर्ण भारत उत्सुकतेने वाट बघत होता. आणि आज मी आहे रेल्वे स्टेशनच्या अपोजिट असलेल्या गजानन महाराज मंदिरामध्ये. इथे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी महाआरती करण्यात आलेली आहे आणि या आरतीनंतरच त्यांचे सर्व कार्यकर्ते इथून लोकशाही भवनला जाणार आहे, जिथे वोटिंग झालेल्या वोटिंगचं काउंटिंग सुरू होणार आहे. आणि हे सगळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहे. तर जाणून घेऊया कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आज काउंटिंगच्या दिनानिमित्त काय उत्साह आहे. कार्यकर्त्यांमध्ये आज काउंटिंगचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे. तर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय भाव आहेत? मंगळवारचा दिवस आहे, बजरंग बलीचा दिवस आहे, हनुमान चालीसा सुरू आहे. आम्हाला हनुमानजीचा प्रसाद मिळणार आहे. विजय 1,01,000% पक्का आहे. जल्लोषाची काय तयारी झालेली आहे? जल्लोष अत्यंत साधेपणाने आम्ही करू, उत्साहात करू, उन्मादात करणार नाही आणि जनतेचा विजय हा जनतेला समर्पित करू. बरं, तिथे बियाणी चौकामध्ये तुमचे किती कार्यकर्ते पोहोचतील दिवसभरामध्ये? 10,000च्या वर आमचे तिथे लोक असतील. CP साहेबांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने पालन केलं जाणार आहे? आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. प्रशासनाने पोलीस साहेबांनी CP साहेबांनी ज्या ज्या आम्हाला सूचना दिल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही, कुठली तेढ निर्माण होणार नाही, या प्रकारचं वर्तन आमचे कार्यकर्ते करतील. आम्ही तर मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये राहू, पण आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्याच्या सूचना दिलेल्या आहे की आपल्याला अत्यंत शांततेने, संयमाने हा जल्लोष साजरा करायचा आहे. काउंटिंगच्या तिथे तुमचे किती कार्यकर्ते राहणार आहेत? आमचे 115 लोक आम्ही आतमध्ये आहोत. 115 लोक. त्यापैकी महिला किती आहेत? महिला 30 महिला आहे आमच्या. 30 महिला. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आहे सुनील भाऊ राणा, जे नवनीत राणा यांचे जेठ आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज काय उत्साह आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये. दादा नमस्कार. दादा नमस्कार. नमस्कार. काय उत्साह आहे आज कार्यकर्त्यांच्या मनामध्ये? जय श्रीराम. विजय आमचा नक्की आहे आणि आम्ही प्रचंड बहुमताने आता नवनीत राणा या ठिकाणी निवडून येत आहे. आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने, संकटमोचन हनुमानजीच्या आशीर्वादाने, संत गजानन महाराजच्या आशीर्वादाने आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी प्रचंड उत्साह आमच्या मनात आहे आणि कार्यकर्ता उत्साहित आहे. आणि या ठिकाणी आम्ही प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येत आहे. ह्या ठिकाणी आम्ही त्या सर्व मतदानाचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. काल जे आहे त्याचं आपल्या पार्टीकडून किती प्रकारे पालन करण्यात येणार आहे? निश्चितच कायदा व्यवस्थेचं संपूर्ण व्यवस्था पालन करण्यात येईल आणि कुठल्या प्रकारचं आमच्या पार्टीतर्फे किंवा आमच्या कार्यकर्त्यातर्फे कुठल्या प्रकारचं असं निश्चितच कायद्याचं आम्ही सुव्यवस्था राखूनच आमचं जे विजयाचा जल्लोष आहे हा आम्ही कायद्याच्या साखळीत राहूनच पूर्ण करू. नवनीत राणा मॅडम काउंटिंग स्थळी किती वाजता येणार आहेत? तर
जशा फेऱ्या पूर्ण होतील आणि रिझल्ट जवळजवळ त्यांच्या फेवरमध्ये जसा लागेल आणि त्या विजयाच्या शेवटच्या शनिवार येतील. जल्लोषाची काय तयारी आहे आपली? जल्लोषाची संपूर्णपणे तयारी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी कार्यकर्ता स्वतः इतका उत्साहित आहे, त्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये जल्लोष पूर्ण करण्यात येईल. खूप खूप धन्यवाद दादा. काय भाजपाने कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे आज? कार्यकर्ता फक्त जल्लोष करायच्या तयारीत आहे. आमच्या म्हणण्यानुसार एक्झॅक्ट पोल ऑलरेडी आलेला आहे. आम्ही निवडून येणार, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे फक्त जल्लोष कसा करायचा याची तयारी आणि याची फॉर्मॅलिटी कंप्लीट करायचं आहे. जाऊन फक्त काउंटिंग आणून किती लीड येतो एवढंच आम्हाला बघायचं राहिलेलं आहे. तर यावर्षीचा जो नारा आहे भाजपाचा अबकी बार 400 पार, तर काय वाटतं तुम्हाला 400 पार जातील? जेव्हा मोदीजींनी आणि अमितजींनी सांगितलं 400 पार जातील म्हणजे 400 पार जातील. मागच्या वेळेस त्यांनी 300 पार म्हणलं तर लोकांनी हसण्यावर नेलं होतं. पण जेव्हा एक जे प्लॅनिंग असते आणि जे लोकांचा उत्साह आहे पूर्ण देशावर आपण पाहिलं, एक्झॅक्ट पोलही आपण पाहिलं की सर्व दूर फक्त भाजपमय वातावरण आहे देशामध्ये, तर 400 पारसुद्धा आम्ही जाणार याबद्दल आम्हाला खात्री आहे. तर आज इथे 2 पक्षाचे लोक आहेत, तर स्पेशली भाजपाचे किती कार्यकर्ते तिथे राहणार आहेत बियाणी चौकामध्ये? 2 पक्षाचे आहे म्हणणं चुकीचं आहे. पूर्ण युतीचे लोक इथे आहेत. हा युवा स्वाभिमानसुद्धा एक त्यातली युतीतला एक पक्ष आहे. भाजप आहे. कॅन्डिडेट हा भाजपचा असला तरी, भाजपचं चिन्ह असलं तरी पूर्ण युतीचा कॅन्डिडेट आहे. त्यामुळे पूर्ण युतीचे लोक इथे आहेत. त्यामुळे आम्ही सध्या तरी आजपर्यंतही नाही, कारण आजही आम्ही आमच्या आपसामध्ये कधी फूट पडू दिली नाही. भाजपचे आणि युतीचे सगळे लोक एकत्रच आहेत. आज भाजपाचे सगळे नेते हजेरी लावतील का तिथे? मी पण भाजपचा आहे, नेता आहे की नाही सांगत नाही, पण माझी पण इथे हजेरी आहे. सगळे भाजपचे लोक आपण पाहता इथे आहेतच. माझ्या बाजूला जे उभे आहेत हे सुद्धा भाजपवालेच आहेत. पण जसं मी पहिले सांगितलं की जेव्हा एकदा नवनीताईंना तिकीट आलं त्यानंतर कोणाला कुठल्या पक्षाचं समजलं नाही. नवनीताई या युतीच्याच खासदार आहेत, त्यामुळे सगळे लोक हे एक दिलाने इथे काम करत आहेत. काय? ठीक आहे ना, दोनों